मनपा निवडणुकांसाठी अर्ज भरण्यासाठी उरले अखेरचे काही तास। शेवटच्या दिवशी पालिका यंत्रणांची लागणार कसोटी। राज्यातील 28 मनपामध्ये अर्ज भरण्यासाठी दुपारी 3 वाजेपर्यंतची वेळ। मात्र बीएमसी साठीच्या वेळेमध्ये मुदतवाढ। मुंबईमध्ये सायंकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज दाखल करता येणार। मुंबईमध्ये भाजप शिवसेनेचं ठरलं। भाजप 137 जागांवर लढणार तर शिवसेना 90 जागांवर लढण्याची माहिती। ठाण्यामध्ये भाजप आणि शिवसेनेचा तिढा सुटला। शिवसेना 87 तर भाजप 40 जागांवर लढणार। मुंब्र्यात इथल्या 4 जागांवर उमेदवार देणार नाहीत। जय महाराष्ट्राच्या बातमीवर शिक्कामोर्तब। ठाण्यामध्ये काँग्रेस पक्ष कार्यालयांमध्ये कार्यकर्त्यांची साणामारी। एबी फॉर्म वाटपावरून काँग्रेसमध्येच राडा। राड्याचा व्हिडिओ जय महाराष्ट्राच्या हाती। पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादींची पुन्हा खलबतं। पवार गटाचे अंकुश काकडे विशाल तांबेंचं दादांसोबत मंथन। पुण्यामध्ये भाजपच्या कोर कमिटीची बैठक। शिवसेनेला नवा प्रस्ताव पाठवण्यासाठी हालचाली। बैठकीमध्ये भाजपचे सहसंघटन मंत्री शिवप्रकाशही उपस्थित। पुण्यामध्ये शिवसेनेचा राष्ट्रवादीकडे 25 ते 30 जागांचा प्रस्ताव। अजित पवारांकडून अद्याप सिग्नल नाही। अजित पवारांच्या भेटीनंतर रवींद्र धंगेकरांचं वक्तव्य। किशोरी पेडणेकरांना प्रभाग क्रमांक 199 मध्ये उमेदवारी। शेवट गोड झाला, आनंद झाला। किशोरी पेडणेकरांनी व्यक्त केल्या भावना। मी पुंडलिक झालो होतो पण विठ्ठलानंच वीट फेकून मारली। राज ठाकरेंबाबत प्रकाश महाजनांचं सनसनाटी वक्तव्य। वंचित काँग्रेस युतीबाबत नाराजी। वर्षा गायकवाड यांना न विचारता जागा वाटप। दलित महासंघ वंचितला का सोडलं, वर्षा गायकवाडांचा सवाल। राखी जाधव भाजपात, पवार गटाला धक्का। राखी जाधवांना घाटकोपरमधून उमेदवारी। सूत्रांची जय महाराष्ट्राला माहिती। मनसेचा एबी फॉर्म मिळणार काही तास आधी। पहिल्या 50 उमेदवारांना देण्यात येणार एबी फॉर्म। आज दुपारी 4 वाजेपर्यंत एबी फॉर्म सुपूर्द करण्याची शेवटची वेळ। मुंबई वाचली पाहिजे, संकट नीट ओळखा। मनसेच्या मेळाव्यातून पुन्हा मुंबई धोक्यात असा सूर। नाशकामध्ये योगिता हिरेंसह मुकेश शहाणेंनी भरला उमेदवारीचा अर्ज। वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये भरला उमेदवारी अर्ज। टाळ मृदुंगांचा जयघोष करत आणि विठुनामाचा गजर। विजय स्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी कडक बंदोबस्त। कोरेगाव भीमा परिसरामध्ये 6000 पोलीस तैनात। भांडूपमध्ये बसनं 4 ते 5 जणांना चिरडलं। अपघातामध्ये 4 जणांचा मृत्यू। बस मागे घेताना अपघात झाल्याची माहिती। जातीय समीकरणांमुळे यूपी भाजपमध्ये फुटीची चिन्ह। लखनौमध्ये 40 ब्राह्मण आमदारांच्या बैठकीनंतर नवा वाद। भारत आता पाणबुडीतून अण्वस्त्र डागण्यासाठी सज्ज। तिहेरी प्रहार क्षमतेच्या दिशेनं महत्वाचं पाऊल। INSV कौंडिण्य मस्तकातला रवाना। नौकेद्वारे प्राचीन वारशाचे पुनरुत्थान करण्याचा प्रयत्न। प्रोजेक्ट टायगरला धक्का। फक्त 2025 मध्ये मध्य प्रदेशात तब्बल 55 वाघ मृत्युमुखी। 15 वर्ष सुरक्षेची हमी। युद्ध समाप्तीसाठी अमेरिकेचा युक्रेन समोर प्रस्ताव। भारतीय महिला संघाचंच वर्चस्व अपेक्षित। श्रीलंकेविरुद्ध आज 5वा आणि अखेरचा T20 सामना।